तर नमस्कार मित्रांनो, मी गौरव पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत परेल वर्कशॉपला. आज आहे 2 ऑगस्ट आणि आज आपल्या महागमनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी जवळपास 7 गणपतीचे आगमन होणार आहेत. तर ते आपण कव्हर करण्याचा ह्या ब्लॉगमध्ये प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच 7 गणपती, त्यातले आपले थोडेफार 4 गणपती परेल वर्कशॉपमधून निघणार आहेत आणि 2 गणपती गणसंकुलमधून आणि 1 गणपती विजयाताई खातू त्यांच्या स्टुडिओमधून निघणार आहे. तर बघू आपण किती सारे गणपती कव्हर करतोय. या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला आज हेच दाखवणार आहे. तर मग एक एक गणपती करून आपण कव्हर करूया. कसे गणपती आहेत, त्याच्यात आनंद, सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह होऊयात. आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 3 ते 4 तास आपण गणपतीच्या मूर्तीची वाट बघितली. त्याच्यामध्ये आपल्याला 2च आगमन पूर्ण झालेत. एवढी भूक लागले, आता एनर्जी पूर्ण डाऊन झालेत. तर तुम्ही बघू शकता, आपला एक मित्र दुसरा, हा एक जण, आता आपण एक तिसरा कॅमेरा पकडू दे. तर आता आपला एनर्जी एकदा आपले डाऊन झाले. तर थोडा वडापाव खाऊ ना आपण, परत एकदा भेटूया. आता एनर्जी तर फुल लोड झालेली आहे. तर थोड्याच वेळात आता सुरतच्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बंद करत नाही ना तिकडनं. जाता जाता एक मूर्ती मिस झाली होती. जेवढे आज सगळे आगमन होते सगळे कव्हर करायचा प्रयत्न केला आणि एक मूर्ती आमच्याकडनं राहिली होती. तर आम्हाला वाटलं की आज काय ते होणार नाही, बट आपल्याला ती मूर्ती दिसते जाता जाताच. तर ते आता आपण बघूयात. बघा, ती ही मूर्ती आहे. ही मूर्ती पण सगळ्या गणपत्या, जसे आपले सगळे जे बाकीचे गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांसाठी ती पण खूप प्रिटी आणि सुंदर मूर्ती आहे. तिची त्याच्यावरचं कोरीव काम आपल्या सिद्धेश्वर दिघोळे यांनी केले. खूप मस्त आणि सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला तर मी सांगितलंच होतं की आज जवळपास 7 गणपतीचे आगमन सोहळे आहेत. तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार होतो. तर आपल्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून ते 7 गणपती पूर्ण एक्सप्लोर झालेले आहेत. तर 7 गणपती खूप जास्त सुंदर आणि कोरीव काम त्यांचं खूप सुंदर होतं. ज्यांनी ते जे त्यांचे कलाकार असतील, कारीगर असतील, त्यांनी जे त्याच्यावरती काम केले ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे. आणि आता हे तर फक्त 7च गणपतीचे आगमन होते, बट आता येणाऱ्या पुढच्या संडेपासून जे महाआगमन सोहळे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 15 ते 20 एकाच वेळेस आगमनात येणारे गणपती आपल्याला दिसतील. तर त्या ब्लॉग बघण्यात आपल्याला खूप जास्त मजा येईल. तर आपण ते ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंतसाठी बाय.